ठाणे महापालिकेत भाजपा सत्तेत असूनही ठाणेकरांच्या कल्याणासाठी, शहराच्या पारदर्शी विकासासाठी जनतेचा चौकीदार म्हणून भूमिका निभावणार असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं। हा सत्ताधारी शिवसेनेला इशारा असून त्याचे पडसाद सभागृहात उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येते। महायुती म्हणून सत्तेत सहभागी होऊन पद वाटपाचा निर्णय राज्य पातळीवर श्रेष्ठीने घेतलाय। इतर महापालिकांप्रमाणेच ठाणे महापालिकेतही त्याची अंमलबजावणी झाली आहे। नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी उपमहापौरांना शुभेच्छाही दिल्या आहेत। मात्र इतर पद वाटपात भाजपाचा सन्मान राखला जावा अशी आमची भूमिका असेल, असं केळकर यांनी सांगितलं। निवडणुकीत ठाणेकरांसमोर सादर केलेल्या जाहीरनाम्यानुसार कामकाज होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। शहरात पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त आणि योग्य दिशेनं विकास करण्याचं आश्वासन आम्ही ठाणेकरांना दिले। चांगल्या योजनांना पाठिंबा देताना कुठं चुकीचं काम होत असेल तर त्याला नक्कीच विरोध करून ते थांबवू। ठाणेकरांना जे अडचणीत आहेत ते अडथळे दूर करू। शहरात 100 फेरीवाल्यांचे 1000 फेरीवाले झालेत। त्यांनी रस्ते पदपथ व्यापलेत। नागरिकांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही। फेरीवाला धोरण का झालेलं नाही? अनधिकृत बांधकामापासून चुकीच्या पद्धतीनं व्यवहार झाला असेल त्यावर परखड भूमिका मी निश्चितपणे घेणार असल्याचं केळकर यांनी स्पष्ट केलं। पारदर्शी शहर विकास, पालिकेचा कारभार, लोकाभिमुख निर्णय आणि योजना यासाठी ठाणेकरांनी सत्ता दिली आहे। त्यामुळे आम्ही सत्तेत असलो तरी ठाणेकरांचा चौकीदार म्हणून पालिकेच्या कारभारावर आणि चुकीच्या कामांवर करडी नजर ठेवणार असल्याचंही केळकर यांनी सांगितलं।